तर आज दिवस दुसरा आहे. आज आंब्याची लागण आहे आपल्या. काल आंबे आले आपल्या टेम्पोनी, मग आम्ही घोडेगावातून टेम्पोतच बसून आलो, रिक्षा केली नाही इकडे येण्यासाठी. आणि आता असा व्ह्यू आहे हा आपला महादेवाचा डोंगर. हर हर पिंगुताई वरती. आणि इकडे ताई पण आली आहे माझी, तिचं शूटिंग चाललंय, वेडी झाल्या निसर्ग बघून. तिकडं वरती ते पठार दिसते का पिंगुताई? बघ तिथं आता एवढं सुंदर असेल ना, सगळे ढग असे खाली उतरतात. एवढं आपली खताची पोती घेऊन आली. या चहा करते, या पिंकू नाही. गुड मॉर्निंग, हर हर महादेव. तर आज आपल्या आंब्याची नारळाची लागण आहे. काल आम्ही सगळी रोपं घेऊन आलो, म्हणजे ताई एवढं लांबून रोपं घेऊन आली काल. तर कालचं व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल. आता आज मी पहिलं म्हणजे पूजा करते. गणपती बाप्पाला पहिलं पूजा करूयात, नंतर आपल्या शंभू महादेवाला ची पूजा करूयात, आणि मग नंतर आपल्या वावरामध्ये सगळे लोक आली की मग आपल्याला आंबे लावायला जायचे. सो चला, ही बघू शकता तुम्ही फ्रेश फुलं. आता मी फक्त जास्वंदीचीच तोडलेत, खूप फुलं आहेत इकडे. आणि आपला तो महादेवाचा डोंगर. इकडे मी शिवलिंग केलं आहे तात्पुरतं. आता परत मोठं शिवलिंग आणायचं आहे, जे मला सापडलं होतं ते मी ते स्थापन करणार आहे. पण चला आता पूजा करायला जाऊ महादेवाची. तर ही आपली रोपं आहेत केशर आंब्याची. फार सुंदर रोपं मिळाली आहेत, आणि खरंच म्हणजे क्वालिटी दिसून येते. कधी पण क्वालिटी बघायची, क्वांटिटी बघायची नाही, हे मात्र नक्की. खूप लांबचा प्रवास करून ही रोपं आपल्या गिरवली गावात आलेले आहेत, आपल्या महादेवाच्या अंगणात. आता ही मोठी होतील. सो चला आता मी तुम्हाला दाखवते शिवलिंग. हे उंबराचं झाड आहे, औदुंबराचं. आता बेलाचं पण आणलं आहे, ते लावायचं आहे. आज पहिला बेलाचं झाड लावून आपली कामं करायची आहेत. आणि हे आहेत माझे शंभू महादेव. शंभो महादेवा, ओम नमः शिवाय. हे जे बेलाचं झाड आणलं आहे ना, त्याचीच पानं आहेत. आता हे लावायचं आहे मला इथे, म्हणजे इथे छान असं बेलाचं झाड तयार होईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय, शंभो महादेवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले शंभो महादेवा. आता लवकरच आपण इथे एक शिवलिंग स्थापन करणार आहे, जे मला सापडलं होतं मागच्या श्रावण महिन्यात. शिवलिंग आहे आणि तिथे समोर आपला महादेवाचा डोंगर आहे ना, हे तुम्ही बघू शकता. मग ते महादेवाला जाणं होत नाही ना सारखं सारखं एवढ्यावरती. तर म्हणून मग मी महादेवाला म्हटलं की तुम्हीच या माझ्या घरी राहायला. आणि मग माझे महादेव आलेले आहेत, फक्त ते शिवलिंग मला आणणं होत नाही आहे, म्हणजे लवकर आणणार आहे मी ते, जे आता मी घरी त्याची रोज पूजा करते. मग त्याची स्थापना मी इथं करणार आहे. तुम्हाला लांबून दाखवते, फार सुंदर वाटतं. आता ॲक्च्युली जेवढं व्हिडिओ तुम्हाला दिसतं आहे ना, त्यापेक्षा इथं इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना. हे औदुंबराचं झाड आहे आणि इथं मी बेलाचंही झाड लावणार आहे. हा नारळ होता डॉर्फ जातीचा, पण काल परीक्षण केल्यानंतर ताई बोलली की त्याला इथून काढ, कारण त्याला इथं जमीन चांगली नाही आहे. त्यामुळे त्याला काढून आता इकडं आपलं नारळ जे लावणार आहे ना, त्याच्यामध्ये त्याला शिफ्ट करायचं आहे. आत्तापर्यंत त्याला नारळ यायला पाहिजे होते, त्यामुळे ते काढून मग तिथं बेलाचं झाड लावणार आहे मस्त. म्हणजे बेल आणि उंबराच्या खाली आपले महादेव. आता आम्ही उद्घाटन करतोय, ओपनिंग. तळी भंडारा भरून ह्या रोपांची पूजा करा. केशर आंब्याची टीम आली आहे. कुठल्या गावावरून आले दादा? इकडचेच आहेत ना, भीमाशंकरकडचे? अच्छा, हे काय मला माहिती नाही. ठीक आहे. कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुते सर्व कार्येषु सर्वदा. ओढायचे काय नारळ? आता नारळ फोडायला दगड आता तिथं फोडून पाणी टाक. इथं उभा पायरीवर फोडलं तरी चालेल. हा मानते दगड. घ्या लागले लावलं ना बाबा. नाही मी लावते. घे तू लाव जा. पूजा सुरू आहे. नारळ लावलं का? नारळ ना. हां लावलं.
नारळाच्या झाडाला पण महादेवाचा डोंगर. तर पूजा केली जाते रोपांची आणि सगळी टीम आली आपली रोपं लावायची. हे जे 15 आंबे आहेत ना, हे एका लाईनला वेगळेच लावा. हा वेगळा केशर आहे, हा सुपर केशर आहे माळीनगरचा, आणि हे वेगळे आहेत, आणि हे क्वालिटीचे आंबे आहेत. मी सांगते तुम्हाला, नाव मोडा सगळ्यांना. ठीक आहे, तुम्ही नाव मोडा सगळ्यांना. आता तळी भरतोय. घ्या 5 जण. येळकोट भैरवनाथाचं चांग भलं. हर हर महादेव. तळी भरली. चला आता क्लॅप युअर. ये हर हर महादेव. फुटलं का? अरे उभा फुटला बाबा नारळ. नारळ उभा फुटला. हा मग शुभ असतं सगळ्यात भारी. भोले बाबा हेही आपणे साथ. नारळ द्या प्रसाद म्हणून सगळ्यांना. अजून एकदा ठोका घाला त्या नारळाचं पूर्ण. हा फोडा बाबा. उभा फुटला बघ. एक आजीदादा किंवा बाबांना सांग देवाला सगळ्यात देवाची. हा फळा आता तो. हा गाशी. एक दे त्यांना. हा मग मंदिरात पुढे की सगळे तुमचे कुलदैवत वगैरेच्या नावानी. मग इथंच फोडू दे ग. इथंच फोडू दे. नाही इथं कसं काय. देवाला. बरं देवाला फोडू. ठीक आहे चल. आणि त्यात ते थिमेट मिसळा आणि 100 ग्रॅम एक वाटी देते तुम्हाला, तेवढं टाकायचं, रोप ठेवायचं, आणि माहितीच आहे तुम्हाला कसं लावायचं ते. इथं थोडे पहिले खड्डे करूया, तोवर आम्ही आवरून येतो. तर आता तळी भरली आहे आणि मी इथे मस्त भंडारा उधळते आता देवाचा. कारण कोणत्याही शुभ कार्यामध्ये पहिला देवाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि देव आपल्यासोबत आहे. शंभू महादेव तर आहेतच. त्यांच्या साक्षीने तर भंडारा उधळते. सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचा चांग भलं. हर हर महादेव. जय आई महालक्ष्मी देवी आई, रेणुका आई, आई तुळजाभवानी आई. हर हर महादेव. हा आता बाग लावायचं काम आहे ना. तळी भरली. आता तळी टाकली. आता ती कुठल्या तरी गावची आहेत, मला त्या गावचं नाव येत नाही. सगळी आखणी सुरू आहे. तर पहिली घरापासून सुरू आहे. इकडे पहिला नारळ लावतोय. नारळ लागण सुरू आहे. त्याच्यासाठी सगळी खतं कालवायचं काम सुरू आहे. नाही आम्हाला फक्त शिवनेरी माहित आहे. हे शिवनेरी गावाकडून आलेले आहेत सगळे. मस्त. आम्ही ऐश्वर्याच घेऊन गेले होते आम्हाला शिवनेरी किल्ल्यावरती. तर इकडून आपलं म्हणजे तुमचं गाव या डोंगराच्या पलीकडेच आहे ना इकडे. तर ह्या डोंगराच्या पलीकडून हे लोक आले सगळे कारागीर आपले. निसर्ग आहे, पाऊस चालू आहे, तर आता आपण त्यांना मार्ग. तर इकडे रॉयल शेतकरी आलेले आहेत. ते पण बघा इकडे चुकले ते सरळ कर. ते पण आणि सगळे नारळ व्यवस्थित त्यांच्या देखरेखीखाली चाललेले आहेत. टकाटक. ओ बर बर. तर आता थोडंसं करा, फक्त पाय इकडून द्या. आणि थायमेट किती टाकलं तुम्ही? थायमेट किती टाकलं? थोडं टाकायला लागतं. आणि इथे खत किती टाकलं? मुठभर. आपल्या आंब्याला पण पुरवायचं बरं का ते. ते इथे किती बसले आपले? 9, 11, 12, 13 बसले का? हे एक इथे नारळाचं झाड खूप आधी दिलं होतं मला पिंकू त्यांनी, डॉर्फचं झाड. तर ते ग्रोच करत नाही आहे. मग काल परीक्षण केल्यानंतर ती बोलली की इथून काढावं लागेल, त्याची मूळ खुंडती आहे वाटतं. त्यामुळे आता इकडे जे आपण नारळ बाग लावली आहे त्याच्यात त्याला शिफ्ट करायचं आहे. आणि हा जगेल तो. आता बघू आता. तिथं तुम्हाला एक ते तिथे बेलाचं झाड लावते मी. हां थोडं जास्त नका टाकू म्हणजे हां बस. थोडंसं आळं करा त्याला चांगलं आणि जरा गवत काढा. आपलं चांगलं वाढलं पाहिजे. जरा करडेचं थोडं. कुठे लावला? सुपारी.
सीताफळ सुपारी आणि नारळी छोटं कोकण काश्मीर सगळं मिक्स होणार आता.